नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या ह्या अगदी धक्कादायक भागामध्ये. मित्रांनो, आता कावेरी आत येते. आता इरावतीचा हा प्लॅन असतो. आता इरावती बरोबर आता कावेरीला चहा करण्यासाठी नाटक करत आतमध्ये पाठवते. बिचारी कावेरी आता लगेच चहा करायला आत येते. आता सगळी काही चहाची तयारी करून मात्र आता जेव्हा ती पातेलं गॅसवर ठेवते आणि आता काडीची पिठी हातामध्ये घेऊन मात्र काडी ओढणार. बाहेर सर्वजण आता गप्पा करत असतात. कोणाला याबद्दल काही शंका नसते, परंतु इरावती मात्र आता त्या क्षणाची वाटच पाहत असते की कावेरी केव्हा काडी ओढेल म्हणून. आणि तेवढ्यात बिचारी कावेरी काडी ओढायला काडीची पेटी घेते आणि तेव्हा एक काडी ओढते, परंतु काडी काही पेटत नाही म्हणून दुसरी काडी घेते. आणि त्या क्षणी आता इतका मोठा हा अगदी स्फोट होतो. स्फोट झाल्या क्षणी सर्वांना एक खूप मोठ्या प्रकारचा धक्का बसतो. सर्वांच्या पायाखालची जमीन सरकून मात्र सर्वजण पाहतच असतात. कुणाला आत्ता याबद्दल काहीच समजत नाही, परंतु इरावती मात्र 1 2 3 असे आकडे मोजून त्याच क्षणी लगेच स्फोट होतो. आणि आता इरावतीला तर आनंद होतो, परंतु रमा आई आई करत असते. आता सगळेजण अगदी एक प्रकारचा जल्लोष तेथे तयार होतो, गोंधळ उडालेला असतो. आणि रमा खूप आई म्हणून रडत असते की साई, आईला वाचवा, साई, आई आई. आता माई, मंगलमावशी ह्या सगळेजणी रडत रमाला आवरतात. रमा खूप रडत असते. सर्व चाळी पेटली जाते आणि सगळेच लोक आता इकडे तिकडे धावतात. सर्वांना काही कळत नसतं की नक्की काय झाले ते. सीमा आता ओरडत असते की सीमा म्हणते की वंश, अहो बघा ना, कावेरी आतमध्ये आहे, काय झालं. तेव्हा इरावती रडण्याचं नाटक करते आणि सीमाला म्हणते की सीमा वहिनी, अगं बघितलंस का, नेमकं अक्षय हा विमानात बसला आणि इकडे काय घडले काही सांगता येणार नाही. अगं वहिनी, काय टायमिंग मी साधला, बघितलंस का. आता सीमाला हे ऐकून धक्काच बसतो. सीमा आता इरावतीकडे रागाने पाहत असते आणि इरावती घड्याळात बघून आता सीमाला हे सर्व सांगत असते. तेव्हा लगेच आता सीमा म्हणते की तुम्ही हे सर्व केले तर. तेव्हा लगेच आता इरावती म्हणते की हो. तर इकडे आता रमा ही धावतच आपल्या आईकडे जाण्याचा प्रयत्न करत असते. मंगला मावशी आणि साई आता रमाला आवरत असता की रमा प्लीज. तेव्हा मात्र आता सीमाने आता जे काही इरावतीचं बोलणं ऐकलेलं आहे ते बघून आता खूप राग येतो. सीमाला पूर्ण घाम फुटलेला असतो. तेव्हा आता सीमा म्हणते की मी आत्ताच्या आत्ता रमाला जाऊन हे सर्व सांगणार आहे. तेव्हा आता इरावती म्हणते की हो, अक्षय तर विमानात बसलेला आहे आणि जरी तो उतरेल, परंतु तो उतरल्यानंतर कुठे जाईल हे काही सांगता येत नाही. म्हणून आता इरावती मारण्याची धमकी मात्र आता अक्षय घरी पोहोचू शकणार नाही, तो काहीतरी त्याचं वाटत होईल असं आता सीमाला धमकी देते. सीमा बिचारी अगदी खूप घाबरते, तिला खूप टेन्शन येते. सीमा पाहतच असते. सीमाला आता इतका राग आलेला असतो, परंतु काय करणार सीमा तरी. रमा बिचारी आपली खूप रडत असते. आईचा जीव यात गेलेला असतो. त्यानंतर आता इकडे अभि धावतच येतो बाबा बाबा करत. आनंद आणि दादा वगैरे सगळ्यांना तो आवाज देतो. आता अभिच्या आवाजाने आनंद, जान्हवी, काका हे बाहेर येतात. जान्हवी आणि आनंद विचारतात की अरे अभि काय झालं. तेव्हा आता अभि सांगतो, परंतु अभिला व्यवस्थित सांगता सुद्धा येत नाही. अभि पूर्णपणे धक्क्याने अगदी घाबरून गेलेला असतो. त्याला अगदी बोलताना बोबडी त्याची वळत असते. काका विचारतात की काय रे अभि, काय झाले. सर्वजण परत विचारतात की अभि, अरे काय झालं, बोल ना लवकर. तेव्हा आता अभि म्हणतो की एक खूप मोठी अगदी म्हणजे बातमी आहे, अगदी वाईट बातमी आहे. कारण आता सर्वजण विचारतात की अरे काय, पण काय झाले. तर अभि म्हणतो की रमाच्या घरी मोठा अपघात झाला, खूप मोठा अपघात झाला. हे ऐकल्यानंतर आता सर्वांना एक प्रकारचा आणखीनच धक्का बसतो. तेव्हा आता जान्हवी म्हणते की अपघात, अरे अभि नेमकं काय झालं. काका सुद्धा विचारतात की अभि, अरे नेमकं काय झालं ते सांग. आनंद सुद्धा म्हणतो की अरे अभ्या बोल ना. अभि आता बोलायला अगदी तयार नसतो, त्याच्या तोंडातून शब्दच निघत नसतो. तेव्हा आता अभि अगदी जीव मुठीत धरून म्हणतो की गॅसचा स्फोट झाला. तेव्हा आता स्फोट म्हणल्यानंतर सर्वांना एक प्रकारचा आणखीनच धक्का बसतो. आता सर्वजण स्फोट नेमकं काय झाले, अरे अभि सांग ना, असं आता विचारायला सुरुवात करतात. आणि त्यात म्हणजे कावेरी काकू गेल्या. तर हे ऐकल्यानंतर सर्वांच्या पायाखालची आणखीनच जमीन सरकते. कोणाला आता काही कळत नसतं की नक्की हे सर्व काय घडले ते. तेव्हा आता काका म्हणतात की हे बघा, आपल्याला तिकडे जावे लागेल. आता ही जे काही धक्कादायक बातमी आहे ते ऐकून सर्वजण तर अगदी घाबरतात. सर्वांच्या डोळ्यात पाणी तर येते. जान्हवी म्हणते की मी सुद्धा तिकडे येते, कारण सीमा वहिनी, रमा हे सगळेजणी तिकडे आहेत. नक्की आता काय झाले आपल्याला सुद्धा व्यवस्थित माहिती नाही.
काही जान्हवीला म्हणतात की अगं इथे घरात सुद्धा कोणाला तरी थांबावं लागेल. तेव्हा आता आनंद तर अगदी शॉकमध्ये गेलेला असतो. आनंदला काही बोलता येत नाही. तेव्हा आता अभि आणि काका जायला निघतात, परंतु जाताना अभि मात्र आनंदला म्हणतो की दादा अरे बघ काय तू का बोल ना काहीतरी. शेवटी आनंदला अभि सुद्धा घेऊन जातो आणि जान्हवीला म्हणतो की वहिनी आम्ही आलो. जान्हवी सुद्धा आता पूर्णपणे घाबरून गेलेली असते. तिला सुद्धा काही कळत नाही नक्की हे सर्व झाले कसे. तेव्हा आता जान्हवी सुद्धा अगदी शॉक होते. ती सुद्धा खूप रडत असते. त्यानंतर आता इकडे कावेरीच्या घरी मात्र सीमा ही रमाला जवळ घेते आणि सीमाच्या खांद्यावर डोकं ठेवून रमा आपली खूप रडत असते. पंकज काका आता घडलेला सर्व काही प्रकार रडतच अभि, आनंद आणि काका यांना सांगत असतात, कारण ते सगळेजण तेथे येऊन पोहोचलेले असतात. सीमाच्या तोंडातून सुद्धा आता शब्द निघत नसतो की नक्की आता हे सर्व रमाला कसं सांगू मी. आता सगळे पोलीस वगैरे इन्स्पेक्टर साहेब तिथे येतात आणि हे सगळं कसं घडलं, कुणाचा घातपात तर नाही ना असं विचारतात. तेव्हा आता सीमा लगेच आता उठते. सीमा आता इरावतीकडे पाहत असते. इन्स्पेक्टर साहेबांनी जे काही विचारलेलं आहे, सीमाला असं वाटतं की नक्की आता ह्या इरावतीचं नाव सांगावं. तर इरावती आता घाबरून असते. इरावती म्हणते की बापरे आता ह्या सगळ्यामध्ये इरावतीचं नाव तर यायला नको असे ती आता मनात म्हणते. तेव्हा मात्र आता लगेच तेथील एक ताई म्हणतात साहेब अहो काही नाही अपघातच होता हा. तेव्हा आता सगळेजण अगदी घाबरूनच असतात. कोणी कोणाशी एकही शब्द बोलत नसतो. तेवढ्यात साई पाण्याचा ग्लास भरून घेऊन येतो आणि माईजवळ येऊन म्हणतो की माई अगं बघ ना बराच वेळ झाला रमाने काहीच अगदी पाणी सुद्धा प्यालेले नाहीत. त्यांना हे पाणी नेऊन दे. आणि हे बघ माई मी आत्ता जर पाणी दिले ते बरोबर नाही वाटणार, त्यामुळे तू जा आणि रमाला हे पाणी नेऊन दे. तेव्हा आता माई लगेच पाण्याचा ग्लास घेऊन रमाजवळ येतात. रमा आता अगदी कावेरीच्या खांद्यावरून डोकं काढून आता माईंकडे बघत रडत असते. तर माई म्हणतात अगं रमा पोट्टे पाणी पिऊन घे, परंतु रमा नाही म्हणते आणि रडत असते. तेव्हा आता सीमा माईंच्या हातातील तो पाण्याचा ग्लास घेते. सर्वजण आता रमाकडे बघून खूप रडत असतात. तेव्हा आता सीमा म्हणते की अगं तुझ्यासाठी नाही परंतु बाळासाठी तरी पी थोडंसं. तेव्हा रमा बिचारी आपली खूप रडत असते. सीमा रडतच म्हणते की मला सांग बरं कावेरीला आवडेल का बाळाला जर काही झाले तर. घे ना राजा थोडंसं पाणी पे. आता सीमा ही तोंडाला ग्लास लावते, परंतु रमा काही ऐकायला तयारच नसते. रमा आता रडत विचारते की हे सगळं माझ्याबरोबर का होते. तेव्हा आता कावेरीची आठवण आल्यानंतर मंगला मावशी ढळढसा रडायला सुरुवात करते आणि खूप रडत असते. रमाची अवस्था कुणालाच बघवत नाही. सर्वांचे डोळे आता ह्या धक्क्याने जे काही घटना घडलेली आहे त्याने अगदी भरून येतात. कुणाला काही कळत नसतं की काय करू आणि काय नाही. काय होऊन बसलं हे. आत्ता तर आई इथे होती आणि लगेच त्या घराकडे बघत असते. आता पाणी वगैरे टाकून ते घर पूर्णपणे विझवलेलं असतं आणि सगळं काही व्यवस्थित आता तेथे केलेलं असते, परंतु कावेरी मात्र तेथे काही दिसत नसते आणि रमा सारखी आपल्या कावेरीला शोधत असते. आई आता इथे नाही म्हणून खूप रडते आणि तेवढ्यात साई सुद्धा आता हा रमाकडे पाहत असतो. साईला आता रमाची ही अवस्था बघवत नाही. तो सुद्धा अगदी खूप रडत असतो. तेव्हा आता सीमा ही इरावतीकडे रागाने पाहत असते. तर इरावती तोंडावर बोट ठेवून आता सीमाला अगदी शांत राहायला खुणावते. इरावतीला मात्र आता हे सर्व बघून अगदी आनंद होत असतो. त्यानंतर आता रमा ही बिचारी खूप रडत असते. तर माही आता इकडे म्हणजे गेस्ट हाऊसमध्ये असते आणि सारखं आता गेस्ट हाऊसमध्ये बसून बसून कंटाळलेली असते, कारण कोणीच आत्तापर्यंत तिकडे यायला तयार नसते. तेव्हा आता इकडे माही विचार करते की काय करू नक्की, कुठे गेले असतील सगळेजण आणि कुठपर्यंत आता मी वाट पाहायची. किती वेळ झाला अजूनपर्यंत कोणीच इकडे गेस्ट हाऊसमध्ये आलेली नाही, म्हणून तू इरावतीची वाट पाहत असते आणि बाहेर येते. बाहेर आता इकडे कोणी आत आहे का नाही हे डोकावून पाहते. तेव्हा जान्हवी बिचारी आता बिचारी रडत असते आणि ती रडत रडत दाराशी येते. कोणी येते की नाही याची वाटच पाहत असते आणि तेवढ्यात जान्हवीचं लक्ष माहीकडे जाते आणि माहीला बघून आता तिला धक्काच बसतो. तिला तर असं वाटतं की रमा इकडे काय करते. तेव्हा लगेच आता जान्हवी म्हणते की रमा तू इथे, आणि जान्हवीला धक्काच बसलेला असतो की रमाला इथे बघून. तेव्हा आता धावतच ती आता ह्या माहीजवळ येते. जान्हवी विचारते की अगं रमा तू ठीक आहेस ना, तू इथे काय करतेस. आणि आता ती रमाला धरते. रमाच आहे की नाही हे पाहते. तेव्हा मात्र आता जान्हवीला काहीच कळत नसतं. जान्हवी विचारते की अगं रमा तू बरी आहेस का, अगं तू बरी आहेस का. तेव्हा आता लगेच ही माही म्हणते हो डोहाळे जेवण संपले आणि आले मी परत आले लगेच. तेव्हा आता जान्हवी म्हणते की अगं रमा काय बोलतेस तू ठीक तर आहेस ना.
अगं जे काही झालं ते खूप भयंकर आहे, तुझी आई आपल्या कावेरी काकू. जान्हवी आता रडतच आता हे सर्व माहीला सांगत असते. माहीला मात्र काही कळत नाही नक्की काय ही जान्हवी काय बोलते. तेव्हा आता जान्हवी रडतच म्हणत असते की कावेरी काकू या जगामध्ये नाही, रमा आपल्याला हे मान्य करावं लागेल. हे ऐकल्यानंतर आता माहीला तर धक्काच बसतो. तेव्हा आता जान्हवी म्हणत असते की तू सांभाळ, स्वतःला सांभाळ. अगं हे बघ आता हे मान्य करावंच लागेल आणि चल मी तुला घरी घेऊन जाते. तुम्हाला असं वाटतं की भरकटत तू इकडे आलीस का, या धक्का तुला सहन झाला नाही म्हणूनच तू अशी भरकटत आली असेल. चल रमा मी तुला तिकडे नेते, तुला आता तुझ्या घरच्यांसोबत असायला हवं, आज तेथे गरज तुझी आहे, चल. तेव्हा आता जान्हवी तिच्या हाताला धरून चल करत असते, परंतु माही म्हणते की नाही, माझी आई माझी आहे, तुम्ही येऊ नका, मी जाईल, मी जाते, खरंच जाते. तेव्हा आता जान्हवीला काही कळत नाही की नक्की हिला काहीतरी धक्का बसला असेल, म्हणून जान्हवी तिला समजवण्याचा प्रयत्न करते की अगं मला कळतं हा धक्का खूप अगदी तुला पचणार नाही, म्हणजे तुला सहन नाही होणार, शेवटी तुला स्वतःला यातून बाहेर काढावं लागेल, तुझ्याकडे कोणताही आता पर्याय नाही, आता तुला सावरावं लागेल, तुझ्या बाळासाठी तुला या सगळ्यातून बाहेर निघावं लागेल आणि स्वतःची काळजी घेऊन तुला यात सगळं काही अगदी व्यवस्थित करावं लागेल. त्यामुळे चल मी तुझ्या सोबत येते, येऊ का मी तुझ्या सोबत, आणि चल मी तुला एकटीला नाही सोडू शकत, चल. आणि घरी सुद्धा कोणी नाही, मी ड्रायव्हर काकांना आवाज देते, ते सुखरूप तुला नक्की घरी सोडतील. म्हणून जान्हवी आता ड्रायव्हर काकांना आवाज देते आणि आता ड्रायव्हर काका लवकरच इकडे या. तेव्हा आता माही थोडीशी गडबडते, माहीला तर सुद्धा काही कळत नसतं की नक्की हे सर्व काय झाले असेल. तेव्हा आता जान्हवीला असं वाटतं की रमा नक्की या धक्क्यातून बाहेर निघणार नाही आणि तिला आता आपल्याला सावरावं लागेल, म्हणून ती तिची समजूत काढत असते. त्यानंतर आता इकडे इन्स्पेक्टर साहेबांना तेथील एक माणूस सांगत असतो की अहो साहेब, ते त्यांच्या घरी आज त्यांच्या मुलीचं डोहाळे जेवण होतं, सगळं काही व्यवस्थित पार पाडले होते, त्यामुळे मला असं वाटतं की या आनंदाच्या क्षणी मात्र त्यांच्याकडून गॅस बंद करून राहिला असेल आणि नशीब त्यांची मुलगी रमा ही त्या गॅस जवळ गेली नाही म्हणून. त्यानंतर कावेरीला आता इकडे हॉस्पिटलला नेलेलं असतं आणि आनंदला फोन येतो. आनंद आता सगळ्यांच्या समोर आईला म्हणतो की हे बघ, साईचा आत्ताच फोन आला होता आणि ती लोक आता कावेरी काकूला हॉस्पिटलमधून डायरेक्ट तिकडे स्मशानभूमीमध्ये नेणार आहेत. हे ऐकल्यानंतर आता आणखीनच रमाला धक्का बसतो, आई गेली हा शॉक तिला अगदी जबर बसलेला असतो. मंगला मावशी आणि पंकज काका खूप रडत असतात. तेव्हा आता इरावती सुद्धा म्हणते की मी, तर आनंद म्हणतो की मी ॲम्ब्युलन्सवाल्याला फोन करतो. तेव्हा आता सीमा ही आता ह्या इरावतीकडे रागाने पाहत असते. तेव्हा आता अभि म्हणतो की मी अक्षयला कॉल करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु कॉल काही लागत नाही. तेव्हा लगेच आता इरावती म्हणते फ्लाईट लँड नसन झाले. तेव्हा आता सीमाला रागच येतो, सीमा रागानेच पाहत असते, परंतु स्वतःला ती शांत ठेवते केवळ अक्षयच्या जीवासाठी. तेव्हा आता लगेच आनंद हा म्हणजे आपला फोन पाहतो, परंतु जान्हवीचे खूप काही मिस कॉल येऊन गेलेले असतात. तेव्हा आनंद म्हणतो की जान्हवीचे मिस कॉल. सीमा म्हणते की बघ बरं जरा काय म्हणते ती. तेव्हा आनंद परत रिटर्न जान्हवीला कॉल करतो. जान्हवी कॉल घेते आणि म्हणते की बेबी अरे कुठे होतास तू, मी केव्हापासून तुला कॉल करते. जान्हवीला तर जबर धक्का बसलेला असतो, ती सारखी थरथर कापत आता बोलत असते. तेव्हा आता आनंद म्हणतो की अगं तू वेडी आहेस काय, ती परिस्थिती काय आहे. तेव्हा आता जान्हवी म्हणते की मला एक गोष्ट सांग, रमा पोहोचली का, रमा सुखरूप तेथे पोहोचली का. तेव्हा आता आनंद म्हणतो की अगं रमा तू काय बोलते, वेडी आहेस का तू, अगं रमा ऑलरेडी येतेच आहे. तेव्हा आता जान्हवी म्हणते की नाही अरे ती मगाशी. तेव्हा लगेच आता इरावती गडबडते आणि सीमा ही इरावतीकडे पाहत असते. तेव्हा आता जान्हवी बोलणार तोच लगेच आनंद म्हणतो की एक मिनिट, मला हॉस्पिटलमधून फोन येतोय, मी नंतर तुला कॉल करतो, म्हणून तो लगेच आता हॉस्पिटलमधील फोन घेतो. तोपर्यंत आता इरावती अगदी लगेच काय करावे आणि काय नाही अशी तिची अवस्था होते. आता ह्या जान्हवीचा फोन बाजूला ठेवून मात्र आता आनंद हॉस्पिटलमधील फोन घेतलेला असतो. तेवढ्यात आता इरावतीच्या जीवात जीव येतो आणि ती आता दीर्घ श्वास सोडते. आता कुठे आता वाचलो असं तिला वाटतं. तेव्हा जान्हवी इकडे विचार करते की रमा तिथून गायब झाली आणि ह्या लोकांना कळलं सुद्धा नाही आणि परत विचार करता करता तिच्या डोक्यात येतं की एक सेकंद, म्हणजे आता इथे माझ्या समोर होती ती रमाच होते की दुसरी माही. आणि तेवढ्यात मात्र आता एक व्यक्ती येतो, पंकज भाऊजींना म्हणतो की अंत्यविधी करावी लागेल आणि कावेरी काकूंना तर मुलगा नाही, मग अंत्यविधी कोण करणार आहे. तेव्हा आता काका म्हणतात की मी आहे, मी करेन त्यांचे सगळे काही अंत्यसंस्कार. आणि तेवढ्यात रमा म्हणते की नाही माझ्या आईचे अंत्यसंस्कार मी करेल. तेव्हा आता लगेच सगळेजण म्हणतात की रमा, पंकज काका सुद्धा म्हणतात की रमा. अभि म्हणतो की रमा अगं मुलगी हे सर्व नाही करत,
तेव्हा आता रमा रडतच म्हणते की ज्यांना मुलगा नसतो त्यांचं काय, आणि जरी मला भाऊ असतात तरी सुद्धा मीच हे सर्व केलं असतं, सगळं काही देवाने माझ्याकडून हिरावून घेतलेलं आहे, मग आता मी मुलगी आहे तर मात्र हा हक्क तरी माझ्याकडून हिरावून घेऊ नका, त्यामुळे माझ्या आईचे शेवटचे हे अंत्यसंस्कार मीच करणार आहे असे आता रमा ठरवते। शेवटी आता रमा पुढे कोणीही जायला तयार नसते आणि सगळेजण आता तयार होतात, आणि तेव्हा मात्र आता ही माही चोर पावलांनी अगदी तेथे येत असते, डोकावून पाहते की नक्की येथे काय घडले, आणि ती तेथे आलीच असते। आतमध्ये जाणार तोच लगेच इरावती धावत येते आणि माहीला धरून म्हणते, अगं तू इकडे काय करतेस, कशाला तू इकडे आलीस। तेव्हा आता माही आणि इरावती एकमेकींशी बोलत असतात, लगेच माही आता आपला पदराने तोंड तिने झाकलेलं असतं, आणि इरावती म्हणते की अगं तू इकडे कशाला आलीस, काय गरज होती तुला इकडे येण्याची। तेव्हा आता लगेच माही म्हणते की तिकडे खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे, जान्हवी ताईंनी मला बघितलं आणि त्यांनी मला ड्रायव्हर बरोबर इकडे पाठवले। तेव्हा आता इरावती म्हणते की हे बघ इकडे खूप मोठे मोठे प्रॉब्लेम्स आहेत आणि ते सर्व प्रॉब्लेम्स मला निस्तरायचे आहे, तुझ्या ह्या फालतू प्रॉब्लेम्सला माझ्याकडे वेळ नाही। अगं तू जर रमासारखी दिसत नसती आणि तुमच्यामध्ये हे साम्य नसते तर कधीच मी तुला रिप्लेस केलं असतं। आता माही इरावतीला म्हणते की काय ग काय बोलतेस, तू मला रिप्लेस करणार, ए बघ मी तुझ्याकडे जॉब वगैरे नाही करत, काय बोलते तू। तेव्हा आता इरावती रागाने तो पदर आहे तर तिच्या तोंडावर टाकते आणि म्हणते की चल आत्ताच्या आत्ता इथून निघ, तुला पैसे हवे आहेत का, चल मी तुला पैसे देते, हवे तेवढे पैसे देते, आणि थांब एक कॉल करते मी तुला, कारण आता तुला जिकडे जायचं असेल तिकडे तू जा, रात्रभर तिकडेच राहा, हवी तेवढी दारू पी, काय करता येईल ते कर, कपड्याचा जे काही विचार आहे तो करू नको, हवं तेवढं शॉपिंग तुला करायचं असेल ते तू कर, तुला जितका एन्जॉय करता येईल तितका कर, पण इथून आत्ताच्या आत्ता जा तू, आणि जोपर्यंत तुला माझा फोन येत नाही तोपर्यंत तू अजिबात कुणाच्या समोर सुद्धा यायचं नाही आणि कुणाला दिसायचे नाही, जा बरं इथून, जा बरं बाई, असं बोलून आता शेवटी बळजबरीने ती आता ह्या माईला काढून देते। त्यानंतर मात्र आता इकडे स्मशानभूमीमध्ये आता कावेरीचं हे प्रेत आणले जाते आणि प्रेतावर आता जे काही शेवटचे विधी आहे तर ते विधी करायला घेतात। तेव्हा आता रमा ही रडतच उभी असते, तेवढ्यात आता सीमा म्हणते की रमे माझं चुकलं, कारण ह्या सगळ्याला मीच जबाबदार आहे। तेव्हा आता रमा ही सीमाकडे पाहत असते, मी या इरावतीला येथे आणायला नकोच होतं, खूप मोठी चूक मी केली। तेव्हा आता रमा रडतच म्हणते की त्यांचा या सगळ्याशी काय संबंध आहे। तेव्हा आता सीमा म्हणते की काय संबंध म्हणजे रमा तुला खरंच असं वाटतं की कावेरी इतकी वेंधळी होती, अगं तिचं अख्खं आयुष्य या स्वयंपाकघरात गेले, तिला कळलं नाही का की गॅस ऑन ठेवून ती बाहेर येईल म्हणून, आणि इरावतीकडे रागाने बघत म्हणते की दुसरा कोणीतरी गॅस ऑन ठेवला। तेव्हा आता रमाला तर धक्का बसतो, रमा आता इरावतीकडे पाहते आणि तो जो काही क्षण आहे की इरावती आता म्हणलेली असते की मला कसं तरी होतंय, मला चहा घ्यायचा आहे आणि आम्हाला सगळ्यांना कोणी चहा टाकणार का, असं इरावती जे काही म्हणलेली असते। तेव्हा कुठे आता हे सर्व आठवल्यानंतर रमाच्या सर्व काही लक्षात येते की नक्की हा डाव कुणाचा आहे। तेव्हा आता साई म्हणतो की पंकज भाऊ अहो आता हे अग्नी द्यावा लागेल, आणि तेवढ्यात आता पंकज हे रमाजवळ येतात। रमा रागाने इरावतीकडे पाहतच असते, आता इरावतीच्या म्हणजे लक्षात काही अजून आलेले नसते, खाली मान घालून ती तेथे उभी असते, आणि तेवढ्यात मात्र आता पंकज काका घागर घेऊन येतात आणि ती घागर आता रमाच्या हातात देतात। तेव्हा आता ती घागर फोडली जाते आणि रमा आता ती घागर घेऊन पाण्याची गरके ती मारत असते, परंतु इरावती समोर येते आणि रमा ही इरावतीकडे रागाने पाहत असते। इरावती लगेच आता रमासमोर हात जोडून उभी असते, आता रमा ही आता ते गरके घेते आणि इरावती समोर येऊन मात्र ती घागर तेथेच फोडते। इरावतीकडे रागाने पाहत असते, इरावती रडण्याचं नाटक करून हात जोडून उभी असते, रमा आता बिचारी खूप रडत असते, सुद्धा ती स्वतःला शांत ठेवते आणि सगळे काही कावेरीचे विधी अगदी पार पाडत असते। तेव्हा रमा त्यानंतर आता पंकज काकांच्या जवळ येते, त्यांच्या मिठीत येऊन खूप रडत असते। मंगला मावशी, पंकज काका हे सगळेजण आता कावेरीसाठी खूप रडतात, कावेरीच्या प्रत्येक आठवणी त्यांच्यासमोर आलेल्या असतात। अभि आणि आनंद यांची जी काही दुर्दशा आहे तर ती सुद्धा परिस्थिती खूप अशी वाईट असते, ती सुद्धा आता रमाकडे रडतच पाहत असतात, रमाची अवस्था त्यांना सुद्धा आता बघवत नाही। तेव्हा आता जो काही अग्निडाव असतो तर तो द्यायचा असतो, रमाला तर जवळ आणले जाते। तेव्हा आता कावेरीची आठवण येते की अगं बाळाला काय असे संस्कार द्यायचे असते आणि ते आता ह्या वेळेत द्यावं लागतात, जे काही तिने आत्तापर्यंत रमाला सांगितलेले आहे ते सर्व क्षण आता रमाच्या डोळ्यासमोर येऊन कावेरीची तिला आठवण होत असते। तेव्हा आता रमा ही अग्नी डाव देऊन आता आईला हात जोडत म्हणते की आता आई मी तुला शपथ घेऊन सांगते की हे बाळ मी कुणाला देणार नाही, जेथे त्या इरावतीने तुला मारण्याचा डाव रचला तेथे मी माझ्या बाळाला नाही देणार। माही आणि इरावतीचे सगळे
सगळे काही डाव मी ओळखलेत, आता मात्र मी त्यांना हरवल्याशिवाय नाही गप्प बसणार। हे बाळ माझं आहे आणि ते माझ्याच जवळ राहील। आता मात्र यापुढे मी त्यांना काय असे धडे शिकवते, कारण आई त्यांनी तुझा जीव घेतला आणि तुझ्या जीव घेतणाऱ्यांना मी असं नाही सोडणार। आता रमाने पक्का निर्धार केलेला असतो। शेवटी सीमाने आता रमाला सर्व काही खरं सांगितलेले असते आणि आता रमा रागाने इरावतीकडे बघत हा काही निश्चय आपल्या आईची शपथ घेऊन करते। आणि आता रमा खूप रडत असते, कारण आता कावेरीचा जो धक्का तिला बसलेला असतो, परंतु त्यात म्हणजे इरावतीने आता कावेरीला मारले हे मात्र आता रमा अगदी म्हणजे इरावतीकडे रागाने बघत आता सर्व काही करत असते। जे काही विधी आहे, एक मुलगा म्हणून रमा ते विधी सर्व पूर्ण करते आणि शेवटी आपल्या आईच्या त्या देहाला अग्नी दाव देते। आणि आता इरावतीने जे काही मारले तर इरावतीचा बदला मी घेणार असे ती आपल्या आईपुढे शपथ सुद्धा घेते आणि आईला हात जोडते। मी माझे बाळ कधीच यांना देणार नाही असे आता रमा ठरवते। त्यानंतर मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो। तर इरावतीने आता जे काही आपले पैसे वगैरे देऊन अनेक काही गोष्टी आता आपल्या ताब्यात घेतलेल्या असतात आणि आता खुशून म्हणते की माझे हात कुठपर्यंत पोहोचलेले आहे हे तुम्हाला नाही माहिती, आणि कशा पद्धतीने पोहोचलेत याची तुम्हाला काही जाणीव नाही। आता इन्स्पेक्टर येतात आणि पंकज काकांना पकडतात की हे सर्व पंकजने केले असं इरावती सगळ्यांच्या समोर आता सांगते। त्यामुळे आता जे काही पैसे वगैरे आहे तर ते पैसे वगैरे देऊन आता इरावती पुढचं काही आखते आणि आता पंकज काका आणि मंगलमावशी रडतच तेथून जात असतात। रमा ही त्यांच्याजवळ अगदी खूप रडत असते। आता माही आणि साईला सुद्धा पैसे देऊन कायमचं इथून ती काढून देते आणि हे बघा आता फोनवर सुद्धा ती बोलत असते की अक्षय तिकडे आलेला आहे, त्यामुळे अक्षयला तुम्ही तिकडेच आणि येथील जी काही सिच्युएशन आहे तर ती माझ्या पद्धतीने मी हँडल करते। तेव्हा मात्र आता सीमा ही रमाला म्हणत असते की हे बघ, तुला आणि तुझ्या बाळाला माझी शपथ आहे की रमा तू इथून कायमची निघून जा, आपल्या बाळाला वाचव। तेव्हा आता रमा म्हणते की आई नाही, इथेच गेस्ट हाऊस मध्ये राहील आणि इरावतीला बरोबर धडा शिकवेल। तेव्हा आता रमा ही कुठेही जायला तयार नसते। मंगलमावशी आणि पंकज काका हे सगळेजण आता रमाला अगदी इरावतीमुळे आता त्यांना सोडावं लागतं। साई आणि माई हे सुद्धा अगदी आपलं बाडविस्तार घेऊन निघून जातात। शेवटी सीमा ही रमाला सुद्धा जा असं म्हणत असते, परंतु रमा मात्र आता कुठेही जायला तयार नसते। इरावतीचा बदला घेण्यासाठी शेवटी ती इकडेच राहण्याचं ठरवते आणि अक्षयला सुद्धा कामानिमित्त आता इरावतीने तिकडेच गुंतून ठेवलेलं असतं। तेव्हा आता इकडे आता रमा ही इरावतीला आणि माहीला कसा धडा शिकवते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।